हेमंत तिवारी, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। भिवंडी के कामतघर इलाके में युवा सेना भिवंडी पश्चिम विधानसभा अध्यक्ष तेजस मनोज काटेकर का जन्मदिन सामाजिक सेवा के रूप में मनाया गया। इस अवसर पर शिवसेना शाखा में विमला आई हॉस्पिटल के सहयोग से निःशुल्क आंखों की जांच, चश्मा वितरण तथा मोतियाबिंद शस्त्रक्रिया शिविर का आयोजन किया गया। इस स्वास्थ्य शिविर में सैकड़ों जरूरतमंद नागरिकों ने लाभ उठाया और डॉक्टरों द्वारा आंखों की जांच कर आवश्यक मार्गदर्शन भी दिया गया। कार्यक्रम के दौरान जरूरतमंद मरीजों को निःशुल्क चश्मों का वितरण किया गया। वहीं मोतियाबिंद ऑपरेशन के लिए भी मरीजों का पंजीकरण किया गया। इस मौके पर माजी उपमहापौर एवं वरिष्ठ नगर सेवक मनोज काटेकर, माजी शिक्षण मंडल सभापति सुंदर नाइक, नगर सेवक संदीप भोईर सहित बड़ी संख्या में शिवसैनिक उपस्थित रहे। सभी पदाधिकारियों और कार्यकर्ताओं ने तेजस मनोज काटेकर को जन्मदिन की शुभकामनाएं दी। वहीं तेजस काटेकर ने कार्यक्रम में उपस्थित सभी नागरिकों, डॉक्टरों और शिव सैनिकों का आभार व्यक्त करते हुए कहा कि समाज सेवा ही उनके जीवन का मुख्य उद्देश्य है। कामतघर शिवसेना शहर शाखा येथे सन्माननीय उपमहापौर मनोज काटेकर यांच्या सहकार्याने आणि आमचे युवा भिवंडी पश्चिमचे युवा प्रमुख तेजस्वी काटेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज शहर शाखेमध्ये चष्मे वाटप, डोळ्यांची तपासणी आज सुरू आहे आणि यासाठी तेजस काटेकर यांनी पुढाकार घेऊन विमला हॉस्पिटलच्या सहकार्याने आज डोळे तपासणी सुरू आहे। जवळजवळ 150 ते 200 लोकांची आज नाव नोंदणी झालेली आहे आणि त्याच्यात 8 ते 9 मोतीबिंदूचे पेशंट आढळलेले आहेत आणि त्या मोतीबिंदूच्या पेशंटना सर्व उपचार हे मोफत करून देतील असे बाई तेजस काटेकर यांनी वाढदिवसा निमित्ताने ते त्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन करणार आहेत आणि आजच्या ह्या भव्य अशा डोळे पाहण्याच्या दृष्टीने तेजस काटेकरनी एक चांगला टोकाचं पाऊल उचललेलं आहे आणि नक्की या माता भगिनी इथे त्याला आशीर्वाद देऊन त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतील अशी मला आशा वाटते। मी माझ्यातर्फे तेजस काटेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि पुढील येणाऱ्या त्यांच्या आशा अपेक्षा असतील या लोकांच्या मार्फत, या लोकांच्या आशीर्वादाने त्या नक्कीच पूर्ण होतील अशी मी आशा व्यक्त करतो। युवा सेना जय हिंद। आज आमचे युवा सेना अध्यक्ष आणि माजी उपमहापौर मनोजजी काटेकर साहेब यांचे सुपुत्र तेजस काटेकर यांचा वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्त त्यांनी आरोग्य शिबिर लावले, डोळे तपासणी लावले। त्यामध्ये कामतघर, ताडाली, नारपुली परिसरातील जनतेचे डोळे तपासणी आणि आरोग्य तपासणी शिबिर खूप चांगल्या प्रकारे उपकरण त्यांनी हाती घेतलंय आणि मी इथे बघतोय का या परिसरातील हजारोंच्या संख्येने लोक इथे आपलं आरोग्य तपासणी करतात, डोळे तपासणी करतात। साधारण मी आता थोडी माहिती घेतली, 10 लोकांचा मोतीबिंदू इथे सापडले आणि त्यांचं पुढे ऑपरेशन सुद्धा मोफत होणार आहे आणि डोळे सुद्धा तपासणी मी माझी सुद्धा करून घेतली आहे। खूप छान प्रकारे इथे आरोग्य शिबिर लावले, त्याबद्दल मी तेजस काटेकर यांचा मी धन्यवाद मानतो आणि येणाऱ्या काळात हा युवा नेता मला निश्चित हे विश्वास आहे का तो येणाऱ्या काळात नगरसेवक बनेल आणि आपल्या वडिलांप्रमाणे या कामतघर, ताडाली परिसरात नाव आणि आपली ख्याती कमवेल। मी संदीप भोईर, वार्ड क्रमांक 21 नगरसेवक, मी माझ्या वतीने आणि माझ्या परिवाराच्या वतीने भिवंडी युवा सेना अध्यक्ष तेजस काटेकर यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देतो आणि आई वराल देवी चरणी प्रार्थना करतो कारण त्यांचं पुढील आयुष्य उदंड निरोगी राहो आणि त्यांच्या हातून जे समाजसेवेचं जे कार्य सुरू आहे ते निरंतर पुढे चालूच राहावं अशी मी सदिच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। आज शिवसेना शाखा कामतघर येथे माझ्या वाढदिवसानिमित्त हा मोतीबिंदू ऑपरेशन
आणि आय चेकअपचा कॅम्प लावलेला होता. प्रत्येक दिवशी येणाऱ्या प्रत्येक कार्याला आपण कसं समाजासाठी फायदेशीर ठरवू शकतो त्याचाच प्रयत्न आज आम्ही करत असतो. माझ्या वडिलांपासून आज म्हणजे आमच्या घरातली दुसरी पिढी जी समाजकार्यात आहे, तरी वाढदिवसाच्या निमित्त जो हा उपक्रम ठेवला त्याच्या माध्यमातून आज 24 आमच्याजवळ नावं आलेली आहेत जे मोतीबिंदू ऑपरेशनला 12 तारखेला शिवसेना कामातून इथून जाणार आहे. तसंच 1400 चष्मे मोफत चष्मेचं वाटप केलेलं आहे. जवळजवळ 250 लोकांचा इथे चेकअप झालेला आहे, त्यांना मेडिसिन फ्रीमध्ये दिलेल्या आहेत. येणारा प्रत्येक उपक्रम हा समाजासाठी फायदेशीर ठरो अशी आमची प्रयत्न असते आणि सदैव राहतील. माझ्या वाढदिवसानिमित्त ज्यांनी शुभेच्छा दिल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून झाले किंवा बॅनरच्या माध्यमातून झाले, फोन करायच्या माध्यमातून झाले, सर्वांचे मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. तसंच संध्याकाळचा काही केक कापण्याचा काही प्रोग्राम नसणार आहे, जे येतील ते शाखेत बसणार आहे. नंतर अजून मोठा समाजकार्य करायचा माझ्या मनात विचार होते, परंतु माझ्या आजोबाच्या मम्मीच्या पप्पांचा स्वर्गवास झाल्यामुळे हे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत व समाजाला उपयोगी असा एक छोटासा कार्यक्रम आम्ही ठेवला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जेवढे पण मला बर्थडेसाठी शुभेच्छा आले त्यांचे सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.